हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे. नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल. दक्षिण बे ऑफ बेंगालचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात झाली आहे. दिनांक 13 व 14 मे रोजी विदर्भाच्या काही भागात, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडाच्या तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानाचे इशारे असे आहेत. दिनांक 13 मे रोजी अहिल्यानगर, पुणे व पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग, सातारा व सातारा जिल्ह्याचा घाट विभाग, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव येथे, तसेच उद्या दिनांक 14 मे रोजी बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट सहित ताशी 50 ते 60 किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दिनांक 13 मे रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, तसेच दिनांक 14 मे रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग, सातारा व सातारा जिल्ह्याचा घाट विभाग, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.